नमस्कार. अजिंक्य भारत न्यूज @7 विदर्भ ते महाराष्ट्र या बातमीपत्रात मी पल्लवी आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. चला तर बघूया आजच्या ठळक घडामोडी. परंतु तत्पूर्वी आपण जर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बघूया आता सविस्तर बातमीपत्र. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी, सम्यक संबोधी संस्था आणि अजिंक्य भारत प्रिंट आणि डिजिटल न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्ह्यात विविध ठिकाणी देशभक्तीपर फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात आले. सम्यक संबोधी येथे ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उद्योगरत्न डॉक्टर सुगत वाघमारे यांच्यासह तिन्ही संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. या फ्लॅश मॉबमध्ये लहान मुले आणि युवकांनी देशभक्तीपर गीतांचे उत्स्फूर्त सादरीकरण केले. देशभक्तीच्या गीतांनी आणि घोषणांनी परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. फ्लॅश मॉब दरम्यान विविध महापुरुषांच्या वेशभूषेने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. महात्मा फुले यांच्या भूमिकेत उमेश शिरसाट, राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत श्वेता शिरसाट, महात्मा गांधी यांच्या भूमिकेत श्रेष्ठ व्यास, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत भीमराव शिरसाट, शहीद भगतसिंग यांच्या भूमिकेत महेश मोरे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत विराज शिरसाट, भारत मातेच्या भूमिकेत रिया शिरसाट, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेत सपना म्हात्रे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेत रुबेन वाळके आणि संत गाडगेबाबा यांच्या भूमिकेत यश साळवे यांनी वेशभूषा साकारली. या कलाकारांनी साकारलेल्या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वामुळे फ्लॅश मॉबला विशेष आकर्षण प्राप्त झाले. विशेषतः टॉवर चौकातील देखावा दरवर्षीप्रमाणे यंदाही लक्षवेधी ठरला. अकोला शहरातील सम्यक संबोधी, टारपेट चौक, पोस्ट ऑफिस चौक आणि टावर चौक या प्रमुख ठिकाणी फ्लॅश मॉब सादर करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, देशभक्तीची भावना आणि महापुरुषांच्या विचारांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा या उपक्रमातून प्रयत्न करण्यात आला. अकोल्यात देशाचा 80वा स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय समारोह अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या समारोहाकरिता जिल्हाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. राष्ट्रगान झाल्यानंतर जिल्हा पोलीस उपाधीक्षक शंकर शेळके यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता कुटुंबियांचा आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना शाल, श्रीफळ देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणमान्य व्यक्तींचा गौरवही करण्यात आला. या प्रसंगी सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पोलिसांचे बँड पथक यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. अकोला जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा नियोजन फंडातून अकोला पोलीस दलाला तब्बल 18 नवीन बोलेरो वाहने मिळाली आहेत. आज पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते या वाहनांचे पूजन आणि उद्घाटन करत ती पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी शासनाचे आणि पालकमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानले. पोलीस प्रशासनाकडे अनेक दिवसांपासून जुनी आणि नादुरुस्त वाहने असल्याने गस्तीमध्ये व दरोडेखोरांचा तपास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता नवीन वाहने दाखल झाल्यामुळे पोलिसांचा वेग वाढणार असून गुन्हेगारांचा शोध घेणे आणि गस्त घालणे अधिक सुकर होणार असल्याचे परिणामी जिल्ह्यातील गुन्हेगारीला मोठा आळा बसेल, असंही नागरिकांच्या सुरक्षेत मोठी भर पडेल विश्वास व्यक्त केला जात आहे. आज 80वा स्वातंत्र्य दिवसच्या अनुषंगाने माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते आज 18 बुलेरो जे आम्हाला नवीन डीपीडीसी फंडातून भेटलेली आहे त्याचा एक उद्घाटन आणि फ्लॅग ऑफ पालकमंत्री महोदयांच्या हस्ते झालेला आहे. मी पालकमंत्री महोदयांचा खूप खूप आभारी आहे आणि जिल्हा प्रशासनाचा आभारी आहे की अकोला पोलीस दलांच्या युनिटमध्ये आता 18 बुलेरो आलेली आहे. त्याच्यामुळे अकोला पोलीस दलांची जे पोलिसिंग आहे त्याला अधिक गती भेटणार आणि नक्कीच नागरिकांना हे सहकार्य करण्यामध्ये, नागरिकांना सर्व्हिसेस पोहोचण्यामध्ये अधिक लाभी ठरणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्र अभिमानाचा जागर अनुभवत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या अकोला येथील मुख्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाबीजचे व्यवस्थापक संचालक दिलीप स्वामी यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. वंदे मातरम राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताच्या निनादाने परिसर भारावून गेला. देशभक्तीपर गीतांनी स्वातंत्र्य लढ्यातील बलिदानाची आणि राष्ट्र निर्मितीच्या संकल्पाची आठवण करून दिली. यावेळी महाव्यवस्थापक डॉक्टर संजय गरकल, महाव्यवस्थापक व्ही आर देशमुख, महाव्यवस्थापक पी जी पागरुत, महाव्यवस्थापक व्ही व्ही ठाकरे, महाव्यवस्थापक
प्रफुल्ल लहाने, महाव्यवस्थापक श्री यादव यांच्यासह महाबीज मुख्यालयातील विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अकोला आरटीओ पोलिसांच्या वतीने भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह टोईंग पथक तसेच शिकाऊ वाहनांचाही सहभाग होता. वाहतूक नियमांचे पालन, रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती आणि विशेषतः हेल्मेट वापरण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली. दुचाकी स्वारांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करावा तसेच वाहतुकीचे नियम पाळावेत असा संदेश यावेळी देण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहासोबतच नागरिकांमध्ये सुरक्षित वाहतुकीबाबत जागरूकता निर्माण करण्याचा हा उपक्रम ठरला. हेल्मेट वापरा, सुरक्षित प्रवास करा असा संदेश देत अकोला आरटीओ पोलिसांनी रॅलीच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.